माय नेम इज प्रथमेश सर. आपण व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आजपासून 12th सायन्सचा मॅथ्स 1 चालू करणार आहोत. त्यातला लेसन नंबर 1 आहे मॅथमॅटिकल लॉजिक. ओके, मॅथमॅटिकल लॉजिक शिकण्याआधी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की इंग्लिश मधलं टाइप्स ऑफ सेंटेन्स. काय असतं टाइप्स ऑफ सेंटेन्स? टाइप्स ऑफ सेंटेन्स. ओके, टाइप्स ऑफ सेंटेन्स काय असतं? तर सेंटेन्सच्या टोटल इंग्लिश मध्ये आपण 4 टाइप्स पाहिले. सेंटेन्सच्या इंग्लिश मध्ये 4 टाइप्स पाहिले. कोणत्या 4 आहेत? पहिलं तर असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स. ओके, असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा बोलतात. डिक्लेरेटिव्ह. ओके, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स बोलतात. दुसरं कुठला टाइप आहे? इंपेरेटिव्ह सेंटेन्स. इंपेरेटिव्ह सेंटेन्स. अजून कुठला आहे? इंटरोगेटिव्ह आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणखी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके, हे 4 टाइप्स तुम्ही पाहिले. इंग्लिश मध्ये 4 टाइप शिकले. इथे तुम्हाला आणखी एक टाइप शिकायचे मॅथ्स मध्ये. ओके, त्या टाइप कडे जाण्याआधी तुम्ही या टाइप्सला ओळखता कसे मला सांगा. इंपेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सांगतो तुम्हाला, पण इंपेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर एखाद्या सेंटेन्स मध्ये ऑर्डर केलेली असेल किंवा रिक्वेस्ट केलेली असेल, जसं प्लीज गिव्ह मी युअर पेन प्लीज, म्हणजे रिक्वेस्ट केली किंवा एखादी ऑर्डर केली असेल तर तिकडे काय होतं? इंपेरेटिव्ह सेंटेन्स असतो. ओके, म्हणजे सेंटेन्स जर तुम्हाला दिला असेल तर तुम्ही ओळखू शकता ना इंपेरेटिव्ह सेंटेन्स. आपल्याला मॅथ्स मध्ये तेवढंच पुढे आहे. इथे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? जर वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क दिला असेल, सेंटेन्स मध्ये क्वेश्चन मार्क दिला असेल तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय? तर क्वेश्चन मध्ये एक्सक्लेमेशन मार्क दिला असेल. ओके, आता जर ह्या तिघांमधला कुठला सेंटेन्स नसेल, समजा या तिघांमधला कोणता सेंटेन्स नसेल तर तो डिक्लेरेटिव्ह असतो. किंवा डिक्लेरेटिव्हची काय व्याख्या? तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर सेंटेन्सला वाचल्यानंतर आपल्याला लगेच कळलं पाहिजे की ते सेंटेन्स ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. वाचल्या लगेच कळणार की ते सेंटेन्स ट्रू आहे किंवा सेंटेन्स फॉल्स आहे. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ओके, तुम्ही एकतर ट्रू म्हणाल किंवा फॉल्स म्हणाल. आहे ट्रू, मग त्याला काय बोलणार? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आपण डिक्लेअर केलं की मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. एखादं जर चुकीचं वाक्य म्हटलं असेल, फॉर एक्झाम्पल काय चुकीचं वाक्य म्हटलं? 2 + 4 = 3. ओके, चुकीचं आहे, पण ते डिक्लेअर केलं आपण चुकीचं आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट आपण चुकीचं आहे किंवा करेक्ट आहे आपण डायरेक्टली डिक्लेअर करत असतो तर तो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर. आणि मॅथ्स मध्ये जर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सला बोललं जातं स्टेटमेंट इन लॉजिक. स्टेटमेंट इन लॉजिक. लॉजिकल स्टेटमेंट मॅथ्स मध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला बोलतात स्टेटमेंट इन लॉजिक. ओके, मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला काय बोलणार आपण? स्टेटमेंट इन लॉजिक. का? कारण त्याचा आपण डिक्लेअर करतो लगेच की ट्रू किंवा फॉल्स. इथे आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज बघायचे, ट्रू आहेत, फॉल्स आहेत. ओके, नेक्स्ट आता इथे कोणतं सेंटेन्सचं टाइप आहे नवीन जे मॅथमॅटिकल लॉजिक मध्येच आहे ते आहे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे कोणतं सेंटेन्स? तर असं सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे असं सेंटेन्स ज्या सेंटेन्स मध्ये एक्झॅक्टली व्हॅल्यू सांगितलेली नसते. फॉर एक्झाम्पल, मला जर असं सांगितलं x + 2 = 3. ओके, तर मला सांगा x + 2 = 3. इथे x ची किंमत 1 असेल तेव्हाच हे ट्रू असेल. समजा 1 नसेल, दुसरी कोणती असेल तर फॉल्स असेल. मी एक्झॅक्टली कसं डिक्लेअर करू? नाही डिक्लेअर करू शकत. म्हणजे एक्झॅक्टली मला x ची व्हॅल्यू माहित नाही आहे, म्हणून मी या सेंटेन्सला काय बोलणार? तर ओपन सेंटेन्स. ओके, आणखी एखादं फॉर एक्झाम्पल, इथे आणखी एक एक्झाम्पल घेतो. चायनीज फूड इज व्हेरी टेस्टी. ओके, चायनीज फूड इज व्हेरी टेस्टी. ओके, मला सांगा चायनीज फूड टेस्टी आहे का? ओके, ज्यांनी खाल्लंय, ज्यांना आवडलं ते टेस्टी म्हणतील, पण ज्यांना माहितच नाही ते काय म्हणतील? म्हणजे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की हे वाक्य करेक्ट आहे का फॉल्स आहे. बरोबर, ट्रू आहे का फॉल्स आहे एक्झॅक्टली नाही सांगू शकत. जेव्हा आपल्याला खात्री नसते म्हणजे ते काय आहे? ओपन सेंटेन्स आहे. कळते का तुम्हाला? आपण एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. एक्सरसाइज 1.1 मधला मेन पहिला क्वेश्चन काय आहे? स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाई इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. त्याने काय सांगितले आपल्याला? पहिलं स्टेटमेंट आहे का बघा. जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण लिहा. ओके, चला, पहिल्या क्वेश्चन मध्ये काय लिहिले त्यांनी? 5 + 4 = 30 आहे नाही, म्हणजे चुकीचं वाक्य. चुकीचं वाक्य म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे कमीत कमी. म्हणजे जर आपण सांगतोय की ते चुकीचं आहे, मग मी त्याला लिहिणार कसं? इट इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट तर आहे ना, चुकीचं असलं तरी. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे, पण ते ट्रू आहे का फॉल्स आहे?
विच इज फॉल्स. स्टेटमेंट तर आहे पण फॉल्स आहे. आणि जर फॉल्स आहे मग मी काय लिहिणार, त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायला सांगितलं त्यांनी. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू कसं लिहितात ट्रूथ व्हॅल्यू, फक्त लिहायचं आहे ट्रूथ व्हॅल्यूच्या जागी टी किंवा फॉल्स, टी किंवा एफ. मग ही काय आहे, फॉल्स आहे ना, चुकीचं आहे, मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, एफ. ओके, काय लिहिलं मी, इट इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट तर आहे पण ते फॉल्स आहे आणि म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिली मी, एफ. आता नेक्स्ट काय दिले, क्लोज द डोर. डोर बंद करायला सांगितले. ऑर्डर केले का, हा. मग याला काय बोलणार, हा स्टेटमेंट नाही आहे, काय ते, इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे ते. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, बरोबर. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे का ते. ओके चला, इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. म्हणजे ते स्टेटमेंट नाही आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची गरज नाही आहे कारण ते स्टेटमेंटच नाही आहे. नेक्स्ट, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, कॉन्ग्रुएंटचा अर्थ होतो समान, सिमिलर म्हणजे समान, म्हणजे दोन्ही इक्वल आहेत. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल इक्वलच असतात. झालं, म्हणजे हे करेक्ट पण आहे, ट्रू पण आहे आणि स्टेटमेंट पण आहे. मग इथे कसं लिहिणार, सेम इकडचं कॉपी करणार मी, फक्त फॉल्सच्या जागी ट्रू लिहिणार. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट which is true. It is a statement which is true. Hence its truth value is T. झालं, कळतंय. नेक्स्ट, आता इथे काय दिलंय, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. क्वेश्चन मार्क आलं. क्वेश्चन मार्क आलं म्हणजे काय, ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग मी काय लिहिणार, इट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, बरोबर. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे ते काय आहे, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट, बरोबर ना. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. जर ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे ते स्टेटमेंट आहे, कारण फक्त डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट असतो, तुम्हाला मी सांगितलं. स्टेटमेंट, इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके चला, झालं. ओके, कळते का बघा. स्टुडंट्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब पण करा, कारण मॅथ्सशी रिलेटेड बरेच व्हिडिओ या तुम्हाला चॅनलवर मिळणार आहेत. व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.